नमस्कार, मी पूजा खेतले किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मसाला पापलेट। त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 पापलेट घेतलेले आहेत। त्यानंतर पापलेटसाठी वाटण लागणार आहे आपल्याला। त्यासाठी कांदा, खोबरं, कोथिंबीर, एक हिरवी मिरची आहे, टोमॅटो आहे एक छोटा, तर अद्रक आहे, लसूण, 2-3 कोकम आहेत, लाल मिरच्या आहेत 4, तर तेजपत्ता आहे, जिरा आणि धना पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मच्छीसाठी लागण्यासाठी आगळ आहे इथे, एक मोठा चमचा हळद, हिंग, मीठ आणि आलं लसूण पेस्ट। आता आपण हे मच्छीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सर मध्ये। हे आता मच्छीला आपण हे सगळं लावून घेणार आहोत। त्यानंतर थोडी हळद, हिंग, आलं लसूण पेस्ट। हे आपण आता सर्व लावून अर्धा तास ठेवणार आहोत। आपलं तेल तापलेलं आहे, पण आता इथे लसूणचे 4 पाकळ्या घालून घेऊया। नंतर तेजपत्ता टाकते, त्यानंतर मी वाटण टाकते। मिक्स करून घेऊया आपण। त्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे, लाल मिरची, पिवळी मिरची, तिखट टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकूया। चांगलं मिक्स करूया। कोकम टाकूया आपण। त्याच्यामध्ये आपण मच्छी टाकून घेऊया। मीठ टाकलं, थोडं टाकलेलं आहे, लावलेलं आहे, थोडंच टाकलं। 10 मिनिटं आपण आता झाकून ठेवूया। हे आपली आता शिजलेली आहे मच्छी। तर त्याच पाण्यामध्ये वाटणामध्ये थोडं पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये ती शिजले। पाणी जास्त टाकावं लागलं नाही पाणी। कोथिंबीर टाकूया, नंतर थोडीशी आपण कसुरी मेथी टाकणार आहोत, छान टेस्ट येते। लय आता तयार झालेलं आहे मसाला पापलेट। हे आपलं तयार झालेलं आहे मसाला पापलेट। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा।